लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत लूट सुरू असल्याची ही बातमी आहे। लाडक्या बहिणीचे पैसे काढून देण्यासाठी लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। संभाजीनगरच्या पैठणच्या पारुंडीत हा धक्कादायक प्रकार घडतोय। इथे लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून देण्यासाठी ग्राहक केंद्र चालकच पैसे घेतायत। 1000 रुपयांमागे 30 रुपये मागितले जात आहेत। या योजनेसाठी गावागावांत जिल्ह्यात यासारख्या अनेक ठिकाणी महिलांची झुंबड उडाली आहे। याचाच फायदा अनेक ग्राहक सेवा संचालक घेताना आता पाहायला मिळतोय। मुख्यमंत्र्याचे पैसे येऊ राहिले तुम्ही डायरेक्ट 30,000 रुपये 30 रुपये 1000 ते घेऊ राहिले। त्यांना तेच सांगू राहिलो मी। नाही मग बंद आहे म्हणता तुम्ही, तर मग तुम्ही पैसे कसं काय देता इथं 30 40 रुपये घेऊन? मला फोन पे मारले। नाही मी काय म्हणतो, तुम्ही करू नका नाही यावर पारुंडे तुमच्या गारखेड मध्ये करा, मान्य आहे आम्हाला। आमच्या पारुंडीत करू नका ना। आमचं म्हणणं हे बायाकून पैसे घेऊ नका तुम्ही, बाकी दुसऱ्या याच्यात व्यवहार करा तुम्ही, पण महिला मंडळाचे 3,000 रुपये आलेले त्यांच्याकडून पैसे घेऊ नका। तुम्ही सर्व्हर बंद असून बी तुम्ही काय म्हणताय का मग 30 रुपये द्या आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो। हे कोणते धंदे? तुम्ही शाखेत बसून नका करू ना आमच्या। दरम्यान या लुटीविषयी जेव्हा राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी या अतिशय गंभीर प्रकाराकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं दिसलं। एक घटना झाली म्हणून 1.25 कोटी महिलांच्या बाबतीत परिणाम होणार नाही असं मुनगंटीवार म्हणाले। काही ठिकाणी तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुकीचे फॉर्म भरले। असं जर कोणी केलं त्याच्यावर कडक कारवाई तर पोलीस करतेच। एखाद्या ठिकाणी घटना झाली म्हणून 1,24,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जाताना एक घटना झाली म्हणून काही 1.25 कोटी महिलांवर त्याचा परिणाम थोडी होईल। हे पैसे नियमित अकाउंटमध्येच जाणार आहे।